जाधव आणि त्याचप्रमाणे दर्शना चौकुरे, एकदा या दोघींसाठी प्रचंड टाळ्यांचा गजर आपण करूया। याचं कारण आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की तिथं त्या ग्राउंड वरती अनेक लोक असतील, त्या ग्राउंड वरती हा सगळा कार्यक्रम अनेक लोक पाहत असतील, परंतु स्वतःच्या अंगावरती वर्दी असताना सुद्धा पोटा पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता बाबासाहेबांसाठी या वाघिणी पेटून उठल्या आणि गिरीश महाजनला विचारलं की तू का नाव घेतलं नाही। आज ताई तुमच्या प्रत्येक भूमिकेशी समाजातला एक नागरिक म्हणून आणि वंचितचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आत्ताशी ही लढाई सुरू झाली आहे, हे कागद, हा अर्ज, या तक्रारी ही सुरुवात आहे। गिरीश महाजन ओपन चॅलेंज आहे तुला या समाजाच्या वतीनं, नाशिक मधून जर नाही हद्द पार करून दाखवलं तर बाबासाहेबांच्या औलाद म्हणून या लढाईला ताईंच्या पाठीमागे आपण सर्व समर्थपणे उभं राहू। ताई, बाळासाहेबांनी सांगितलं का डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला त्रास देतील, उद्या तुमच्या त्या निर्मल साहेबांची भेट आम्ही घेऊ आणि सांगू की आमची बहीण तिथं काम करते, तिच्या केसाला जरी धक्का लागला, बदली करायचा प्रयत्न केला तर आमच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आव्हाड साहेब, हा फक्त कागदावरती शाईनं लिहिलेला अर्ज नाहीये, हा या जिल्ह्यातल्या संतप्त लोकांच्या भावना आहेत। या भावनांचा विचार तुम्ही गुन्हा दाखल करून करा, अन्यथा तुमच्या सगट गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटी दाखल करायची ताकद आम्ही ठेवतो। मी माधवीताईंना आणि चौकुरे मॅडमला विनंती करतो की त्यांच्या हस्ते हा तक्रार अर्ज त्यांनी या पीआय साहेबांच्या हस्ते स्वाधीन करावा। डिपार्टमेंटने तरीही आम्ही घाबरणार नाही आणि बाबासाहेबांचं नाव मात्र पुसू देणार नाही।